नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. खवा किंवा मावा न वापरता तरीसुद्धा चवीला अप्रतिम लागणारे आणि अगदी 15 मिनिटात तयार होणारे बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान असे हे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे आणि मंद गॅसवरती ही कढई छान गरम झाली की यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घ्यायचे. तर तूप छान मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा लागणार आहे. तर रवा वापरताना आपण इथे बारीक रव्याचाच वापर करणार आहोत. तर हा रवा आता तुपावरती छान भाजून घ्यायचा आहे. साधारण 5 ते 6 मिनिटं हा रवा छान हलका होईपर्यंत किंवा थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. आपण शिरा किंवा उपमा बनवताना जसा रवा भाजून घेतो, अगदी त्याच पद्धतीने कमी गॅसवरती हा रवा छान भाजून घ्यायचा. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे मोदक अगदी छान असे हे तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता रवा छान भाजत आलेला आहे. तर यामध्ये मी 1 कप खवलेलं ओलं खोबरं ते घेतलेलं आहे. आता हे खोबरंसुद्धा रव्यासोबत छान भाजून घेऊया. आता याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता. त्यामुळे सुद्धा सेम टेस्ट येते. तर आता हे खोबरं आपण रव्यामध्ये छान भाजून घेतलेलं आहे आणि जे खोबऱ्याचं जे थोडंसं ओलावा असतो, तर तो आपल्याला कमी करायचा आहे आणि बघू शकता रवा अगदी छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपण 1 कप पिठी साखर घेऊया. जर का तुम्ही साखर वापरणार असाल तर पाऊण कप साखर घ्यायची. मी इथे पिठी साखर वापरलेली आहे. तर 1 कप पिठी साखर आणि त्याचबरोबर आपल्याला पाव कप मिल्क पावडर आणि अर्धा टीस्पून वेलची पावडर हे सगळं घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. गॅस अगदी कमी ठेवायचा. आता यामध्ये आपण 1 कप दूध घेणार आहोत. तर दूध सर्व वापरायचं. 1 कप दूध आपल्याला इथे लागणार आहे. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिश्रणाच्या गुठळ्या होऊन द्यायचं नाही. मंद गॅसवरती हे पटापट असं मिक्स करून घ्यायचं. मग थोड्या वेळाने गॅस थोडा वाढवला तरी चालेल. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे तुम्ही असंच सुद्धा वापरू शकता. पण मी इथे थोडासा पिवळा कलर वापरणार आहे. 2 ते 3 चमचे दूध घेतलं आणि त्यामध्ये पिवळा कलर मिक्स करून घेतलेला आहे. तर तो आता मी हा सगळा वापरणार आहे. याऐवजी तुम्ही केशर घालून तयार केलेलं दूधसुद्धा वापरू शकता. त्यामुळे सुद्धा छान कलर येईल. पण मी इथे पिवळा कलर वापरलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आणि आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण पूर्ण घट्ट होऊ द्यायचं आणि मग आपल्याला झाकण देऊन एक वाफ काढून घ्यायची. तर बघू शकता हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. आणि आता मंद गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिटं झाकण देऊन आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर हे झालेलं आहे. आता हे सगळं मिश्रण एखाद्या पसरट ताटामध्ये काढून घेऊया. थोडंसं हलकं कोमट झालं की मग आपण याचे मोदक बनवायला घेऊया. तर आता मी हे ताटात काढून घेतलं आणि थोडंसं मला कडक वाटतंय तर मी एकदा हाताने छान असं मळून घेते. तर हे बघू शकता हे अगदी आता मऊ झालेलं आहे. आता मी एक मोदकचा साचा घेतलेला आहे. त्याला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं. म्हणजे आपल्याला मोदक जेव्हा तयार करू तो अगदी व्यवस्थित येईल. आणि इथे मी पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत थोडंसं डेकोरेशनसाठी. तर हे सुरुवातीला टाकून घ्यायचं आणि मग आपल्याला या मिश्रणाचा असा गोळा करून घ्यायचा आणि हे साच्यामध्ये अगदी घट्ट असं भरून घ्यायचं. तर कधीतरी तुम्ही या पद्धतीने बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक नक्की बनवून बघा. खूप छान होतात आणि दिसायला सुद्धा सुरेख दिसतात. तर आता मी हे सगळं मिश्रण असं साच्यामध्ये भरून घेते आणि हा साचा घट्ट दाबून असं घ्यायचा म्हणजे त्याला व्यवस्थित असा आकार येतो. आता तुम्हाला हवं असेल तर या मिश्रणामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. त्यामुळे सुद्धा टेस्ट अजून छान लागेल. आता हे बघा असं हे बंद करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि साईडने जे आलेलं आहे एक्स्ट्राचं जे मिश्रण ते काढून घ्यायचं आणि खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा. घट्ट असं प्रेस करून घेतलं की मग आकार अगदी छान येतो मोदकाचा. तर बघू शकता हा मोदक आपला एक तयार झालेला आहे. अगदी सुरेख असा हा मोदक आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही.
तर आता हा मी मोदक प्लेटमध्ये काढून ठेवते आणि सारख्याच पद्धतीने मी या सगळ्या मिश्रणाचे असे मोदक तयार करून घेते. तर नंतर आपल्याला तूप लावायची गरज नाही, फक्त मी पिस्त्याची काप ठेवून आता हे मिश्रण भरून घेते. याच मिश्रणाचे तुम्ही वेगवेगळे फ्लेवर बनवून सुद्धा मोदक बनवू शकता. जसं की या मिश्रणामध्ये तुम्ही मँगो क्रश ॲड केला तर मँगो फ्लेवरचे हे मोदक तयार होतील, किंवा स्ट्रॉबेरी क्रश, असं तुमच्या कोणत्याही आवडीचा क्रश घालून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे असे हे मोदक तयार करू शकता आणि खूप कमी वेळात हे मोदक तयार होतात. आणि आता बघू शकता आपला हा दुसरा सुद्धा मोदक तयार झालेला आहे. बाजूने जे एक्स्ट्राचं मिश्रण येतं ते काढून घ्यायचं आणि आता हा मोदक आपला तयार झालेला आहे. तर आता मी हे पटापट सगळे मोदक तयार करून घेते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर बघू शकता आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. तर एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते आणि बघू शकता तुम्ही अगदी मऊसूत असा हा मोदक आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.